नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे, का करावे, त्याचे अनुभव नक्की काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय होतं, काही वेळेला तुम्ही जे कोणतं काम हाती घेताना त्यात तुम्हाला बराच वेळ लागून जातो. म्हणजे हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळत नाही, खूप वेळ लागून जातो. मग मन एकदम निगेटिव्ह होऊन जातं आणि परत दुसरं काम हाती घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो. म्हणजे तुमचा धडा होत नाही की आपण हे काम करावं की नाही करावं. तर बघा, तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर तुमच्या कामात यश पाहिजे असेल तर तुम्ही एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत नक्की करा. तर बघा, हे पारायण नक्की कसं करावं. आता बघा, या धावपळीच्या काळात प्रत्येकाला दररोज वेळ मिळणे शक्य नसतं. तर तुम्हाला एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्हाला करावं लागेल. तर ते कसं करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. पारायण कसं करावं, काही नियम पाळावेत, बघा पूजा मांडणी काय आहे हे पाहूया. स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून तो एक दिव्य ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची ताकद काय आहे ते शब्दात मांडणे शक्य नाही. ते तुम्ही स्वतः पारायण करा आणि त्याचा अनुभव घ्या. दररोजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला ही 7 दिवसाचे पारायण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एक दिवसीय पारायण हे करू शकता. आपल्या घरची म्हणजे बघा, आपली जी काही दररोजची देवपूजा आहे ती तुम्हाला सर्वप्रथम करून घ्यायची आहे. तिथे जागा असेल तर तुम्ही ती पूजा मांडणी करा, किंवा जागा नसेल तर पूजा मांडणी तुम्हाला थोडी साईडला करायची आहे. तर बघा, पूजा मांडणी नक्की कशी करावी हे पाहूया. ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एक चौरंग किंवा एक पाट त्यावर मांडायचं आहे. स्वच्छ आसन टाकायचं आहे. त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, फोटो असेल तर फोटो ठेवा. ते स्वच्छ पुसून घ्या, फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या. तुम्ही पाण्याने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल. दूध असेल तर दुधाने घाला आणि पंचामृताने घातला तर अतिशय उत्तम. आणि जर तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल पण मनात भाव आहे, करण्याची इच्छा आहे, मग ठीक आहे, नुसतं स्वच्छ पाण्याने जर तुम्ही अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल. शेवटी काय तर आपल्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात. ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि आसनावर मांडा. मूर्तीला हिना अत्तर अष्टगंध लावून घ्या. हार असेल तर हार घालून घ्या, हार नसेल तर तुम्ही एखादं फूल ठेवू शकता. तसेच नारळ आणि खडीसाखर घ्या. स्वामी चरित्र सारामृत ही पोथी घेऊन ठेवून द्या. म्हणजे तुमच्याकडे जी पोथी आहे ती पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे. तुम्ही 11 रुपये दक्षिणा ठेवू शकता. तुमच्याकडे दक्षिणावरती शंख घंटी असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, असं तर आपण ज्यावेळेस महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालतो ना त्याच वेळेस आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा असतो. कारण असं म्हणतात की कोणतंही काम करताना, म्हणजे आपण ज्यावेळेस देवपूजा करतो ना, ती देवपूजा करताना आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो. आणि आणखी एक, ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्यात एक वातीचा दिवा न लावता 2 वातीची एक वात वळायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. असं म्हणतात, एक जीवाची आणि एक शिवाची वात. त्यामुळे 2 वाती एकत्र करून त्याची एकच वात तयार करायची आहे आणि त्या वातीचा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतंही काम करताना जर अग्नीच्या साक्षीने ते काम केलं, देवपूजा केली किंवा तुमचं काही मागणं असेल ते मागितलं तर ते पटकन देवांपर्यंत पोचतं असं म्हटलं जातं. त्यामुळे दीप हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बघा, दीप प्रज्वलित करताना आपल्याला तांदळाचं आसन घालायचं आहे. म्हणजे बघा, एखादी डिश असेल तर त्या डिशमध्ये आपण खाली तेल सांडतं म्हणून आपण तो दिवा ठेवतो. पण दिवा ठेवताना त्या डिशमध्ये आधी अखंड तांदूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा ठेवल्यानंतरनं तो प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित केल्यानंतरनं अग्निदेवांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या कपाळाला सुद्धा हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतरनं पुढील देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे एखादं फळ, म्हणजे कोणतंही फळ, आपल्या घरात जे कोणतं फळ आहे ते महाराजांना ठेवू शकता. पारायण करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय आपली कुठलीच देवपूजा म्हणजे केलेली पूजा पाठ ते पूर्ण होत नाही. मग तुमच्या मनात जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागतो. तर बघा, संकल्प करताना
स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज, मी हे 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे, ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि तुम्ही तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगा. त्यानंतर विड्याच्या पानांची जोड पानं घेऊन, म्हणजे बघा 1 पान नाही तर 2 पानांची जोड, म्हणजे 2 पानं घ्यायची आहेत आणि त्यावर 1 सुपारी ठेवायची आहे. म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप म्हणून तुम्हाला 1 सुपारी ठेवायची आहे आणि त्यावर थोड्या अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, म्हणजेच तांदूळ. बघा, पूजेत तांदूळ वापरताना त्या अक्षदा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, तर त्या अखंड अक्षदा वापरायच्या आहेत. तर ही सुपारी गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून ठेवायचं. त्यावर 1 फूल, हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यांची पूजा करून घ्यायची आहे. स्वामी महाराजांची पूजा करायची. त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. वाचन हे एका बैठकीतच करायचं आहे. वाचन करताना महिलांनी कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, हातात बांगड्या घालायच्या आहेत, डोक्यावर पदर घ्यायचा आहे. तुम्ही जो स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना ठेवायचा आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत या पोथीत 1 ते 21 अध्याय असतात, ते पूर्ण वाचन करायचं आहे आणि मगच तुम्हाला उठायचं आहे. वाचन हे मनातल्या मनात करायचे नाही. एकसारखे वाचन एका सुरातच तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पारायणाला सुरुवात करण्या अगोदर घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे, तसेच महाराजांना मुजरा करायचा आहे. आता नियम काय आहे तर बघा, पाहूया. तुम्हाला पारायणाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. तसेच परान्न घ्यायचं नाही. घरातही नॉनव्हेज करायचं नाही. तुमचे विचारही पूर्ण सात्विक असले पाहिजेत. तुमच्या मनात कोणाविषयी द्वेष नसावा. पारायण झाल्यावर तुम्ही स्वामी महाराजांची आरती करायची आहे. खूप छान अनुभव येतो बघा. तुम्ही एकदा हे पारायण नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. तर बघा, असं तुम्ही 1 दिवसीय पारायण तुम्ही नक्की करून बघा. आता बघा, या धावपळीच्या काळात प्रत्येकाला 7 दिवसाचं पारायण करणे शक्य होत नसेल, तर तुम्ही अनुभव घेण्यासाठी तरी 1 दिवसीय पारायण नक्की करा आणि हे नियम सगळे पाळा. तुम्हाला नक्कीच ह्याचा अनुभव येईल. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.